हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटी अँड इव्होल्युशन, अनुवांशिकता आणि उत्क्रांती, सायन्स 2चा पार्ट आपण सुरू करत आहोत. त्यामध्ये आज शिकणार आहोत व्हॉट इज हेरिडिटी. अनुवांशिकता म्हणजे काय? अनुवांशिकता म्हणजे काय आहे? तर अनुवांशिकता म्हणजे माता पित्यांकडून त्यांच्या अपत्यामध्ये होणारे गुणांचे संक्रमण होय. म्हणजेच हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर थ्रू जीन्स इज कॉल्ड हेरिडिटी. अत्यंत सोपी अशी हेरिडिटीची व्याख्या आहे. आणि हेरिडिटीचा शोध कोणी लावला आपल्याला माहीत आहे, किंवा 9th स्टँडर्डमध्ये आपण शिकलो आहोत. जॉन ग्रिगर मेंडल या शास्त्रज्ञाने हेरिडिटीचा म्हणजेच अनुवांशिकता काय आहे याचा शोध लावला. ऑन पी प्लॅन्ट म्हणजे वाटाण्याच्या झाडावर अनेक प्रयोग करून हेरिडिटी म्हणजे काय हे आपल्याला त्यांनी समजून सांगितले होते. आणि त्याचाच उपयोग करून आपण वर्ग 10 मध्ये या ठिकाणी हेरिडिटी अभ्यासणार आहोत. हेरिडिटी मीन्स ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम वन जनरेशन टू अनादर. मागील पिढीकडून पुढच्या पिढीमध्ये येणारे गुणधर्म. तर हे काय आहे? तर आपले डोळे, आपले कान, आपले नाक हे आपल्या आई वडिलांकडून मिळालेली शिदोरी असते. म्हणजे त्यांच्यासारखेच गुणधर्म आपल्यामध्ये येतात. आपल्या कुटुंबातील व्यक्तींसारखेच आपण असतो. म्हणजे इट्स फ्रॉम पॅरेंटल साईड, म्हणजे फ्रॉम मदर साईड अँड फ्रॉम फादर साईड. आपण जर आपल्या मावशीसारखे दिसत असू तर समजून चालायचं की आपल्या आईकडून हे गुणधर्म आपल्याला मिळालेले आहेत. आपण जर आपल्या आत्यासारखे दिसत असू तर की आपण असं समजतं की आपल्याला नक्कीच आपल्या पित्याकडून म्हणजे फादरकडून हे गुणधर्म मिळालेले आहेत. म्हणजेच काय? तर या दोन्ही बाजूकडून आपल्याला हे कॅरेक्टरिस्टिक आपल्यामध्ये आलेले असतात आणि म्हणून आपल्याला ते ओळखणं शक्य होतं. आणि म्हणूनच त्याला म्हटले अनुवांशिकता. अनुवांशिकता म्हणजे मागील पिढीकडून पुढच्या पिढीमध्ये आलेले गुणधर्म होय. यालाच अनुवांशिकता असे म्हणतात. यालाच हेरिडिटी असे म्हणतात. आणि ह्या बदलांनाच हेरिडिटी चेंजेस असे म्हणतात. म्हणजे डोळे कसे आहेत? तर एखाद्या कुटुंबामध्ये घारे डोळे असतात किंवा पिवळसर डोळे असतात, तर तेच त्यांच्या अपत्यामध्ये जर आले तर त्यालाच आपण हेरिडिटी म्हणतो. म्हणजे मागील पिढीचा गुणधर्म हा समोरच्या पिढीमध्ये सुद्धा येतो. हीच आहे हेरिडिटी म्हणजे अनुवांशिकता होय. हेरिडिटी इज नथिंग बट द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन.